वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मोठे मोठे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी नामस्मरणाचं खूप महत्त्व सांगितलं. या बाजूला फोटो लावलेला आहे गोंदवलेकर महाराज. त्यांनी नामस्मरणाच्या द्वारे सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या. आपल्या संस्थेमध्ये भाऊसाहेब महाराज होऊन गेले. बाबांनी पाहिलं असेल, संपूर्ण पंचदशी त्यांची पाठ होती. भाऊसाहेब बाबांनी पाहिलं असेल. असं म्हणतात ते सतत नामस्मरण करायचे. ते झोपले जरी तर त्यांचे बोट दोन असे हलायचे म्हणे. ज्यावेळेस ते गेले ते दोन बोट असे चिकटलेले होते त्यांचे, नामस्मरण करून करून. वैकुंठवासी आमचे घुले बाबा होते. ते शेवटी असं म्हणायचे, बुवा त्यांना खूप दुर्धर असा आजार झाला होता. आम्ही नामस्मरण करतो, चिंतन करतो म्हणून टिकून आहे. या आजारामध्ये दुसरा आमच्या जागेवर कोणी असता तर टिकला नसता असं म्हणायचे. भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. जो कोणी हा इतिहास ऐकील त्याला सुद्धा नेण्याकरता यम येणार नाही असं सांगितलं. कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश. मोठे मोठे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी नामस्मरणाचं खूप महत्त्व सांगितलं. या बाजूला फोटो लावलेला आहे गोंदवलेकर महाराज. त्यांनी नामस्मरणाच्या द्वारे सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या. आपल्या संस्थेमध्ये भाऊसाहेब महाराज होऊन गेले. बाबांनी पाहिलं असेल, संपूर्ण पंचदशी त्यांची पाठ होती. भाऊसाहेब बाबांनी पाहिलं असेल. असं म्हणतात ते सतत नामस्मरण करायचे. ते झोपले जरी तर त्यांचे बोट दोन असे हलायचे म्हणे. ज्यावेळेस ते गेले ते दोन बोट असे चिकटलेले होते त्यांचे, नामस्मरण करून करून. वैकुंठवासी आमचे घुले बाबा होते. ते शेवटी असं म्हणायचे, बुवा त्यांना खूप दुर्धर असा आजार झाला होता. आम्ही नामस्मरण करतो, चिंतन करतो म्हणून टिकून आहे. या आजारामध्ये दुसरा आमच्या जागेवर कोणी असता तर टिकला नसता असं म्हणायचे. भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. जो कोणी हा इतिहास ऐकील त्याला सुद्धा नेण्याकरता यम येणार नाही असं सांगितलं. यानंतर पुढे दक्ष प्रजापतीच्या वंशामध्ये दक्षाने अनेक पुत्र निर्माण केले. दक्षाच्या पुत्रांना नारद महर्षींनी उपदेश केला. संतांचं कामच आहे उपदेश करायचं आणि प्रत्येकाला भगवन मार्गाकडे घेऊन जायचं, भगवत भक्तीचा उपदेश करायचे. दक्षपुत्राकडे नारद महर्षी जायचे आणि नारद महर्षी हसत हसत विनोदाने त्या दक्षपुत्रांना काही प्रश्न विचारायचे. मुलांनो सांगा, असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे. एक असं विवर आहे की जिथे गेल्यानंतर माणसाला परत येता येत नाही. अशी एक स्त्री आहे की जी कुलटा आहे, वेश्या आहे. अशी एक नदी वाहते की दोन्ही बाजूनी वाहते. असं एक चक्र आहे ते सारखंच फिरत राहतं. असे प्रश्न विचारायचे. सांगा बरं, करा बरं विचार. ते मुलंसुद्धा सत्संग केलेले होते, हुशार होते. ते म्हणायचे, एकच पुरुष आहे, असा एक पुरुष आहे, असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे. हाच तो देश आहे आणि इथे एकच पुरुष आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य. एक भगवान परमात्मा फक्त पुरुष आहे, बाकी सगळे प्रकृतीत अडकलेले जीव आहेत. भगवान परमात्माच काय आहे? पुरुष आहे. असं एक विवर आहे की जिथे गेल्यानंतर परत येण्याचा मार्गच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते भगवंताचं धाम. कुलटाश्री कोणती तर बुद्धी सांगितली. आणि दोन्ही बाजूनी वाहणारी नदी कोणती तर माया नदी. नेहमी फिरणारं चक्र कोणतं आहे तर कालचक्र. म्हणजे असं विनोदाच्या माध्यमातून, कोड्याच्या माध्यमातून त्यांना तत्त्वज्ञान सांगायचं. आणि तत्त्वज्ञान झालं की त्या मुलांनी सगळ्यांनी वनाचा रस्ता धरायचा. दक्ष प्रजापतीने पुन्हा मुलं निर्माण करायची. नारद महर्षीने जाऊन त्यांना सगळ्यांना आळंदीला आणि पंढरपूरला पाठवायचं.
आई वडिलांना आवडतं का हो हे? आमचे कुळी नव्हते ऐसे हेची पिसे निवडले. काय पोरा लागली चट धरी वाट देवळाची. माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता. पोर नाही के सांगता, 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 पोर नाही के सांगता. नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी. नेतो बागुल लोकाशी, 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 नेतो बागुल लोकाशी. नवीन प्रमाण कोणाचं आहे? तुकाराम महाराजांचं. असे काही आईबाप आहेत, मायबाप जरी सर्पी की बोका, त्यांचे संगे सुखा न पविजे. त्याला परमार्थ करू देत नाहीत. परमार्थाकडे जो तो प्रवृत्त झाला त्यांना आवडत नाही. चोर झालेला चालतो, डाकू झालेला चालतो, व्यभिचारी झालेला चालतो, पण महाराज झालेला चालत नाही. याला म्हणायचं माता वैरी पिता वैरी येन बालोनुपाठिता. ज्यांनी आपल्या वडिलांना चांगले, आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले नाही, ती मुलं सगळी निवृत्तीपरायण व्हायला लागली. दक्ष प्रजापतीला मात्र वाईट वाटलं. दक्ष प्रजापती आले आणि म्हटले, अरे नारदा, काय केलंस हे सगळं? मी मुलं निर्माण करायची आणि तू सगळ्यांना पाठवून द्यायचं. अरे अजून त्यांना संसाराचा थोडासा भोगू दे, मग वैराग्य निर्माण होऊ दे, मग त्यांना वैराग्याचा उपदेश कर. अहो असाधो साधूनाम साधुलिंगेन नस्त्वया असाधो कार्यार्भकाणाम भिक्षो मार्ग प्रदर्शिता. अरे माझ्या मुलांना भिक्षा मागायला लावलंस, मधुकरी मागायला लावलंस, चांगलं केलं नाहीस. मी तुला शाप देतो, इथून पुढे तू एका जागेवर कधीच थांबणार नाही. नारद म्हटले, बरं झालं, आता मला घर बांधायचे कष्ट पडणार नाही. त्याचा शाप सुद्धा नारद महर्षींनी डोक्यावर घेतला. ती त्रिभुवनी गमन नारदा. सतत मी आता भगवंताचं चिंतन करीन. शेवटी दक्ष प्रजापतीने विचार केला, आता मुलं तयार करायचीच नाहीत, आपल्या मुलीच तयार करायच्या. पूर्वीच्या लोकांना मुलं तयार करायचं शास्त्र माहिती होतं, मुलीसुद्धा तयार करायचं शास्त्र माहिती होतं. आणि म्हणून दक्ष प्रजापतीने 60 मुली तयार केल्या. आणि त्या 60 मुलींनीच पुढे सगळा वंश वाढवला, प्रजेचा विस्तार केला. याच वंशामध्ये त्वष्टा नावाचे एक ऋषी झाले. आणि त्वष्टा ऋषीचा मुलगा होता विश्वरूप. त्याला एकदा देवांनीच गुरु केलं होतं, पुरोहित म्हणून नेमलं होतं. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला, का हो देवांचे गुरु तर बृहस्पती आहेत, मग असं असताना सुद्धा या विश्वरूपाला पुरोहित करण्याचं काय कारण पडलं बरं? म्हटले, इंद्रदेवाने एकदा बृहस्पतींचा अपमान केला. सभेमध्ये बसलेले असताना बृहस्पती आले, पण सगळ्या सभेमध्ये सगळ्या लोकांच्या समोर मी राजा असताना आता उठू कसा, नमस्कार करू कसा? एकांतात नमस्कार करता येतो, पण भर रस्त्यात सगळ्या माझ्या मानणाऱ्या लोकांच्यात नमस्कार करायला कधी कधी माणसाला कमीपणा वाटतो. म्हणून इंद्र भगवंत उठले नाहीत. बृहस्पतीने हे जाणलं. ऐश्वर्याच्या मदाने हा थोडासा मदोन्मत्त झालेला दिसतोय शिष्य, म्हणून बृहस्पतीच निघून गेले. सर्व धर्मकार्य बंद पडलं, देवांचं बळच बंद पडलं. धर्मकार्य हे पुरोहित, ह्याच्यामुळे धर्मकार्यामुळेच बळ प्राप्त होत असतं देवांना. काय करायचं? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले, देवा आमचे गुरु गेले. ब्रह्मदेव म्हणले, गेले का घालवले? नाही, गेले नाहीत इंद्रा, तू थोडासा मदोन्मत्त झालेला आहे. असा गर्विष्ठ जर झालास तर तुझ्याकडे कधीच संपत्ती टिकणार नाही. मनुष्याकडे धन टिकत नाही. रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही. म्हणून माणसाने मदोन्मत्त होऊ नये. पश्चाताप झाला, काहीतरी ह्याच्यातून मार्ग सांगा असं म्हटल्यानंतर सांगितलं, जा आता विश्वरूप नावाचा त्वष्टा ऋषीचा मुलगा आहे, त्याला तुम्ही पुरोहित करा.
विश्वरूपाकडे गेले, आमचं पौरोहित्य तुम्ही करा. विश्वरूप म्हणायला लागला, पौरोहित्याचं काम ब्रह्म ते क्षीण करणार आहे, म्हणून धर्मशील महात्म्याने त्याची निंदा केलेली आहे. परंतु आपण माझे वडील आहात आणि लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करत आहात. अशा स्थितीत आपला शिष्य असलेल्या मी आपल्याला नकार कसा देऊ. विश्वरूप आला. हा विश्वरूप जो होता त्याला 3 मस्तकं होती. त्या विश्वरूपाने पहिल्यांदा इंद्र भगवंताला एक नारायण कवच नावाची विद्या शिकवली. शत्रूचा नाश करणारी, वारंवार संकट येत असतील त्याने या नारायण कवचाचा रोज पाठ करावा, असं सगळे साधू संत सांगतात. एक 20-19 श्लोकाचं नारायण कवच आहे. मराठीत वाचलं तरी चालतं. अगोदर अंगन्यास, करन्यास सगळे सांगितलेले आहेत आणि यानंतर हे नारायण कवच सांगितलेलं आहे. जले शुमाम रक्षतु मत्स्यमूर्तिम यादो गणेभ्यो वरुणस्य पाशात स्थलेषु मायावटु माव मनोव्यात त्रिविक्रमाख्येवतु विश्वरूपः. मत्स्यात अवतारी भगवान पाण्यात पाण्यातील जंतूपासून माझं रक्षण करो, वरुणाच्या पाशापासून माझं रक्षण करो. मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामन अवतार जमिनीवर आणि विश्वरूप त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करो. असं रक्षणाकरता भगवंताला केलेली प्रार्थना आहे. याला नारायण कवच म्हणजे या मंत्राचंच एक कवच आपल्या शरीराभोवती तयार होतं. आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं तरी सुद्धा त्या मंत्राचं कवच आपल्या शरीराभोवती तयार होतं आणि अनेक संकटापासून ते आपलं रक्षण करत असतं. या ठिकाणी नारायण कवच सांगितलं आणि आहुती देत असताना विश्वरूप जे होते ते मोठ्याने देवांना आहुती द्यायचे. इंद्राय स्वाहा आणि हळूच म्हणायचे हिरण्यकश्यपवे स्वाहा. त्याची आई जी होती ती दैत्यकुळातली होती. इंद्राला ही बातमी कळल्यानंतर इंद्र म्हटले, आपल्यालाही आहुती देतो आणि दैत्यांना देतो, अशा माणसाला ठेवून उपयोग नाही. सरळ तलवार काढली, शिरच्छेदच करून टाकला. ब्राह्मण होते म्हणून ब्रह्महत्या लागली. ती जमिनीने, स्त्रियांनी, पाण्यानी आणि झाडांनी ब्रह्महत्या वाटून घेतली. त्याच्याबद्दल इंद्राने त्यांना एक एक वरदान दिलं. ती कथा सांगितली. त्वष्टा ऋषींना मात्र खूप राग आला. माझ्या मुलाला या इंद्राने विनाकारण मारलं. इंद्राला मारण्याकरता त्वष्टा ऋषीने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये ब्राह्मण मंत्र म्हणत असताना त्याचा स्वर चुकला. इंद्र शत्रो विवर्धस्व, इंद्र शत्रो विवर्धस्व. तर असं झालं, इंद्र शत्रो विवर्धस्व झालं. म्हणजे षष्टी तत्पुरुष समास होण्याच्या ऐवजी बहुव्रीही समास झाला. इंद्राचा शत्रू जन्माला येण्याच्या ऐवजी इंद्र आहे ज्याचा शत्रू तसा जन्माला आला. महाभयंकर यज्ञातून आलेला असल्यामुळे दैत्य जन्माला आला. त्याचं नाव आहे वृत्रासुर. सगळ्या देवांना त्रस्त करून सोडलं. काही केल्यानंतर मरेना सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले. देवा काय करायचं? काही संकट आलं की हे देव मात्र देवाकडे जातात. भगवंतांनी सांगितलं हरकत नाही, माझ्याकडे त्यानिमित्ताने का होईना तुम्ही येता. आता ह्या वृत्रासुराला मारायचा असेल, हा दिव्य यज्ञातून प्रगट झालेला आहे आणि म्हणून याच्याकरता दिव्यच अस्त्र पाहिजे. कुठे मिळेल ते दिव्य अस्त्र? म्हटले दधीची नावाचे ऋषी आहेत, त्या दधीची ऋषीच्या अस्थी मागून आणा आणि त्या अस्थीपासून वज्र तयार करा. आणि म्हणून दधीची ऋषींच्याकडे गेले. दधीची ऋषींना हे सगळं सांगितल्यानंतर दधीची ऋषी म्हटले, अरे इंद्रा, तू काय मागतोयस तुझ्या लक्षात येतं का? मागणाराने हे ध्यानात ठेवावं, आपण ज्याला जी वस्तू मागतोय त्या वस्तूच्या मागितल्यामुळे कदाचित त्याची जीवननिर्वाह तर धोक्यात येणार नाही ना. पण असं म्हणतात मागणाऱ्याला अक्कल नसते, तो मजबुरीमध्ये सापडलेला असतो. इंद्रा, तू जे मागतोय तुला कळत नाही, परंतु देवांच्या कार्याकरता हे असल्यामुळे आमचं सगळं जीवन जगाच्या कल्याणा संतांच्या कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या चांगलं येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी,
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी देव कार्यासारखी एका ऋषीने आपलं बलिदान दिलं. माणसाने या उपकाराचं स्मरण ठेवलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाला स्वराज्य मिळवून देण्याकरता बलिदान दिलं. मनुष्याच्या जीवनामध्ये थोडा तरी परोपकार पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, असं माणसाने कधी म्हणू नये. मला काय करायचं, माझं मी बघून घेईन, माझं घर भलं आणि मी भला. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचे आपल्यावर उपकार असतात. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर उपकार असतात. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे सुद्धा आपल्यावर उपकार असतात. मोठ्या मोठ्या महापुरुषांनी जर बलिदान दिलं नसतं, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी स्वराज्य मिळवण्याकरता आपल्या देहाची आपल्या संसाराची पर्वा केली नाही. तुका म्हणे बळी देता ते निधान, तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका म्हणे बळी देता ते निधान, तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं म्हणत म्हणत संपूर्ण त्या ठिकाणी जीवनभर तुरुंगात राहिले. पत्नी मेली, तुरुंगात कळालं. मुलगा मिळा, तुरुंगात कळालं. मंडालेच्या तुरुंगामध्ये गेले, जन्म दिला. अंदमान निकोबारला राहिले स्वातंत्र्यवीर सावरकर, जन्मच घालवला त्याच्यामध्ये. राजगुरू भगतसिंग सुखदेव फासावर लटकले. कशा करता? आपली पुढची पिढी आहे ना, कमीत कमी सुखाने राहील म्हणून. हिंदी आहे पण आपण नेहमी ऐकतो, हे मेरे वतन के लोगो जरा याद करो लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगो जरा आँखों में भरी लो पाणी. काय काय केलं ह्या मोठ्या माणसाने आपल्यासाठी. आज एक साधू, एक संत देवाच्या कार्याकरता आपल्या अस्थी द्यायला तयार झाले. शिबिदलीची हरिचंदन रेषा सहे धर्म हित कोटि कलेशा, रंती देव बलि भूप सुजाना, धर्म धरे हो सही संकट नाना. राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम जय राम. देशावर संकट आल्यानंतर जे जे आवश्यक आहे ते या लोकांनी सगळ्यांनी केलंय. स्वामी अखंडानंदांनीच लिहिले, सगळ्यांनी नुसतं माळ घेऊन बसून चालणार नाही, सगळ्यांनीच नुसतं शास्त्र घेऊन बसून चालणार नाही. ज्या ज्या वेळेस जे जे कार्य आवश्यक पडेल देशासाठी ते सगळ्यांनी केलं पाहिजे. आज गायीवर संकट आहे, आज देशावर संकट आहे, म्हणून काही महापुरुष आपला अनशन करून उपवास करून प्राण द्यायला तयार झालेले आहेत. नाही आपल्याला देता आलं तर कमीत कमी आपला पाठिंबा तरी आपण त्यांना दिला पाहिजे. कमीत कमी असं तरी म्हटलं पाहिजे ते चांगलं करतायत. आज दधीची ऋषीने आपल्या अस्थी दिल्या, त्याचं वज्र तयार केलं. इंद्राच्या हातामध्ये ते वज्र पाहिल्याबरोबर वृत्रासुराने त्या वज्राला नमस्कार केला. इंद्रा, आता मी तुझ्याबरोबर लढणार नाही,
कारण आता तुझ्या हातामध्ये साधू आलेत आणि साधूला नमस्कार करणं हे माझं काम आहे. आणि म्हणून त्या वृत्रासुराने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. अहम हरे तव पादैक मूल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेतां सुपतेर्गुणांस्ते गुरुनीत वाक्कर्म करोतु कायः न नाकपृष्ठं न च पारमेष्ठ्यं न सार्वभौमं न रसाधिपत्यं. 12व्यातला 24वा श्लोक. न योग सिद्धिर पुनर्भवं वा समंजसत्वा विरहय्य कांक्षे अहम हरे तव पादैक मूल. हे भगवंत, आता मला माहिती आहे हे वज्र माझ्यावर पडल्यानंतर मी मरणार आहे. मला मरण आलं काय हरकत नाही. मरणाला कोण घाबरतं देवा? मरण नाहीच आहे. मला मुक्त करू नको देवा. मला वैकुंठात पाठवू नको देवा. मला स्वर्गात पाठवू नको देवा. काय करू मग? वैकुंठासी हरी नको धाडू आम्हा. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. वास दे पंढरी सर्व काळ. सर्व काळ वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ. या ठिकाणी वृत्रासूर भगवान परमात्म्याला म्हणतोय, देवा मला पुढचा जन्म पाहिजे. कुठे जन्म पाहिजे? कसा जन्म पाहिजे? मला झाड केलं तरी चालेल, वृक्ष करशी तरी तुळशीचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. पुढं स्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. जल करीशी तरी मज दास करी त्यांचा, असं इथं म्हटलंय. अहम हरे तव पादैक मूलो दासानुदासो भवितास्मि भूयः. तुझे जे भक्त आहेत, तुझे जे दास आहेत, हे भगवंता मला त्यांचा दास कर. मला तुझा दास नको करू. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. तुमची ये दासीचा दास करुनी ठेवा. तुमची ये दासीचा आशीर्वाद द्यावा. हाची मज तुमची दासीचा नवविधा काय. मला तुमच्या दासांचा दास करा, कारण तुमच्या दासांच्या संगतीमध्येच खरी भक्ती कळते. तुमच्या दासांच्या संगतीमध्ये मला असं प्रेम प्राप्त होईल. देवा मला असं प्रेम द्या. अजात पक्षा इव मातरम खगा स्तन्यम यथा वत्सतरा शुधार्ता. प्रियं प्रियेव विषितं विषण्णा मनोरविंदाक्ष दिदृक्षते त्वाम. जशी लहान लहान पिलं घरट्यामध्ये वाट पाहत असतात आणि त्यांची आई त्यांना चारा आणण्याकरता बाहेर गेलेली असते, ते पिलू ज्याप्रमाणे आपल्या आईची वाट पाहतं, पक्षिणी चारी अशी जाय. पिलू वाट पाहे. हे जे प्रेम आहे ना देवा, ते मला द्या. उपवास एखादी पतिव्रता माऊली आपल्या पतीची जशी अनन्यतेने वाट पाहते ना, ते जे प्रेम आहे ना देवा, ती जी भक्ती आहे ना, ती मला द्या. कारण दर्शनात आनंद कधी आहे? तळमळ असेल तर. पाणी गोड कोणाला लागतं? ज्याला तहान लागली असेल तर. ज्याला तहान लागली नाही त्याला पाणी दिलं, तो विचारतो कुठलं पाणी आहे? विहिरीचं आहे का? नगरपालिकेचं आहे का? फिल्टरचं आहे का? तहान लागली नाही समजायचं याला अजून. ज्याला तहान लागलेली असेल तो विचारत नाही. म्हणून ती तहान जी आहे, ज्याला तृषा म्हणतात, तृषा लागली या जीवनाते ओढी, जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागो. भगवंता मला असं प्रेम दे, असा विरह दे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी भगवंताला दुसरं मागे, मला विरह दे, तू नको. तुझ्या विरहामध्ये जो आनंद आहे
विरहानंतर तुझ्या भेटीमध्ये जो आनंद आहे तो खरा आनंद. याला चतुश्लोकी असं म्हणतात. भक्ती संप्रदायाची चतुश्लोकी ही सांगितली बरं, हे 4 श्लोक. अशा प्रकारे या व्रत्रासुराची कथा सांगितली. परीक्षितीने प्रश्न विचारला, हा व्रत्रासुर असून सुद्धा देवाची स्तुती कशी काय केली? त्याच्याकरता त्याचं पूर्वचरित्र सांगितलं. चित्रकेतू नावाचा राजा होता. संतती नव्हती. अंगिरा ऋषी घरी आले. अंगिरा ऋषींना म्हटलं मला संतती पाहिजे. अरे देवाने जसं ठेवलं असेल तसं राहावं, कशाकरता संतती मागतोस? नाही पाहिजेच. दिला प्रसाद त्याला. राणीला खाऊ घातला. अनेक राण्या होत्या. एका राणीला मुलगा झाला, दुसऱ्यांना सवती मत्सर वाटू लागला. दुसऱ्या राण्यांनी त्याला विष खायला दिलं, मरून गेला. परत रडायला लागला. परत अंगिरा ऋषी आले. अंगिरा ऋषी आल्यानंतर समजून सांगितलं, अरे आला तो गेला, जाऊ दे, आता कशाला रडतो? तो म्हटला माझा मुलगा गेला. अरे मुलामध्ये अनेक प्रकार असतात. शत्रुपुत्र असतात, सेवक पुत्र असतात, ऋणानुबंधी पुत्र असतात. त्या मुलालाच बोलवलं तिथे जीवात्म्याला. बघ हा रडतोय तुझ्याकरता. तो म्हटला हा रडतोय इथं, पण माझा तिकडे जन्म झालाय, तिकडे आनंद उत्सव आहे, यांना सोडा, आता मला तिकडे पाठवा म्हणे. कोण कोणाचा मुलगा आणि कोण कोणाचा बाप? हा या जन्मातला होता, आता हे दुसऱ्या जन्मात माझे दुसरे आई बाप आहेत. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणुनी, अंती जाशील एकल माझे म्हणुनी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणुनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणुनी. बहीण कुणाची बंधू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची बंधू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. गेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणुनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे म्हणुनी. कोणाचं आहे? नाथ महाराजांचं आहे बरं का, क्षेपक नाही हा, नाथ महाराजांचं आहे. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी, तरीचे जन्मा येऊनी करा सार्थक मानव कुडी. क्या बात. नवीन एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. तेव्हा समजून सांगितलं, त्या मुलाला बोलवलं, तेव्हा याला पटलं खरंच आपलं कोणी नाही म्हणून. तुझा तो मुलगा आहे, आला गेला, तुझं घेऊन गेला, काही संबंध असेल पूर्वजन्मीचा. बऱ्याच वेळेला असं होतं, एका मनुष्याला मुलगा झाला, हॉस्पिटलमध्ये झाल्या त्याला न्यायला लागलं, 2 लाख रुपये खर्च झाला, मेला. तो एका ज्योतिषाकडे गेला. म्हटलं असं का झालं? त्याने सांगितलं 2 लाख रुपये तुम्ही कोणाचे बुडवले होते का? म्हटलं हो. तो हाय करत मेला होता म्हणे. तोच तुझ्या पोटी जन्माला आला म्हणे, 2 लाख रुपये घेऊन गेला म्हणे. म्हणजे असाही काही प्रकार त्याच्यामध्ये असतो, आपल्याला ते माहिती नसतं. त्यामुळे अरे कशाकरता खेद करतो? शेवटी त्याला वैराग्य निर्माण झालं. नारद महर्षींनी उपदेश केला, तो विद्याधर झाला. विमानात बसून जायला लागला. कैलास पर्वतावरून जात असताना खाली पाहिलं, भगवान शंकर पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन ऋषीमुनींना उपदेश करत होते. आता विद्याधर झाला होता, तरीसुद्धा भगवान शंकरांना पाहिल्यानंतर दोष बुद्धी तयार झाली. म्हणजे बघा भगवान शंकर यांना काय कळतं का म्हणे, खुशाल सभेमध्ये बसलेले आहेत आणि पत्नीला मांडीवर घेतलेलं आहे. अवधूताची वृत्ती वेगळी असते. आपण विनाकारण दुसऱ्याबद्दल दोषबुद्धी ठेवू नये. त्यांचा त्याच्यामध्ये असलेला हेतू काय असतो आपल्याला कळत नाही. असं म्हणतात, कबीर महाराजांची जिकडे तिकडे सगळीकडे प्रसिद्धी झाली. मग कबीर महाराज एका वेश्येकडे गेले, 2 वेश्या आणल्या, एक या मांडीवर बसवली, एक या मांडीवर बसवली आणि सगळ्या गावात मिरवणूक काढली. आणि आपली जास्त प्रसिद्धी झाली, आपल्या पुण्याचा क्षय व्हायला लागला. आता आपलं पुण्याचा क्षय होऊ नये, आपली लोकांनी निंदा केली पाहिजे म्हणून हे काम केलं.
भगवान शंकर का बसले होते याच्या लक्षात आलं नाही. वरूनच भगवान शंकरांना बोलायला लागला. भगवान शंकरांनी दुर्लक्ष केलं, पण पार्वतीने शाप दिला, तू विद्याधर झाला, अजून तुझी दोषबुद्धी गेली नाही, आसूर होशील, म्हणून वृत्रासूर व्हावं लागलं. ही कथा सांगितली आणि हा षष्टम स्कंद संपवला. आता सप्तम स्कंद सुरू झाला. सप्तम स्कंद थोडासा घ्यायचा होता, परंतु आपली वेळ संपली. आज द्वादशी सुद्धा आहे, त्यामुळे आपण मला वाटतं दुपारीच. कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश. मोठे मोठे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी नामस्मरणाचं खूप महत्त्व सांगितलं. या बाजूला फोटो लावलेला आहे गोंदवलेकर महाराज. त्यांनी नामस्मरणाच्या द्वारे सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या. आपल्या संस्थेमध्ये भाऊसाहेब महाराज होऊन गेले. बाबांनी पाहिलं असेल, संपूर्ण पंचदशी त्यांची पाठ होती. भाऊसाहेब बाबांनी पाहिले असेल. असं म्हणतात ते सतत नामस्मरण करायचे. ते झोपले जरी तर त्यांचे बोट दोन असे हलायचे म्हणे. ज्यावेळेस ते गेले ते दोन बोट असे चिकटलेले होते त्यांचे, नामस्मरण करून करून. वैकुंठवासी आमचे घुले बाबा होते. ते शेवटी असं म्हणायचे, बुवा त्यांना खूप दुर्धर असा आजार झाला होता. आम्ही नामस्मरण करतो, चिंतन करतो, म्हणून टिकून आहे. या आजारामध्ये दुसरा आमच्या जागेवर कोणी असता तर टिकला नसता, असं म्हणायचे. भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. जो कोणी हा इतिहास ऐकील त्याला सुद्धा नेण्याकरता यम येणार नाही, असं सांगितलं. यानंतर पुढे दक्ष प्रजापतीच्या वंशामध्ये दक्षाने अनेक पुत्र निर्माण केले. दक्षाच्या पुत्रांना नारद महर्षींनी उपदेश केला. संतांचं कामच आहे उपदेश करायचं आणि प्रत्येकाला भगवन मार्गाकडे घेऊन जायचं, भगवत भक्तीचा उपदेश करायचे. दक्षपुत्राकडे नारद महर्षी जायचे आणि नारद महर्षी हसत हसत विनोदाने त्या दक्षपुत्रांना काही प्रश्न विचारायचे. मुलांनो सांगा, असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे. एक असं विवर आहे की जिथे गेल्यानंतर माणसाला परत येता येत नाही. अशी एक स्त्री आहे की जी कुलटा आहे, वेश्या आहे. अशी एक नदी वाहते की दोन्ही बाजूनी वाहते. असं एक चक्र आहे, ते सारखंच फिरत राहतं. असे प्रश्न विचारायचे. सांगा बरं, करा बरं विचार. ते मुलंसुद्धा सत्संग केलेले होते, हुशार होते. ते म्हणायचे, एकच पुरुष आहे, असा एक पुरुष आहे, असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे. हाच तो देश आहे आणि इथे एकच पुरुष आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य. एक भगवान परमात्मा फक्त पुरुष आहे, बाकी सगळे प्रकृतीत अडकलेले जीव आहेत. भगवान परमात्माच काय आहे? पुरुष आहे. असं एक विवर आहे की जिथे गेल्यानंतर परत येण्याचा मार्गच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते भगवंताचं धाम. कुलटाश्री कोणती तर बुद्धी सांगितली. आणि दोन्ही बाजूनी वाहणारी नदी कोणती तर माया नदी. नेहमी फिरणारं चक्र कोणतं आहे तर कालचक्र. म्हणजे असं विनोदाच्या माध्यमातून, कोड्याच्या माध्यमातून त्यांना तत्वज्ञान सांगायचं. आणि तत्वज्ञान झालं की त्या मुलांनी सगळ्यांनी वनाचा रस्ता धरायचा. दक्ष प्रजापतीने पुन्हा मुलं निर्माण करायची. नारद महर्षीने जाऊन त्यांना सगळ्यांना आळंदीला आणि पंढरपूरला पाठवायचं. आई वडिलांना आवडतं का हे? आमचे कुळी नव्हते ऐसे, हेची पिसे निवडली. काय पोरा लागली चट, धरी वाट देवळाची. माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता, माय बाप करती चिंता. पोर नाही के सांगता, पोर नाही के सांगता, बोल नाही के सांगता, बोल नाही के सांगता, बोल नाही के सांगता, बोल नाही के सांगता. नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी, नको जाऊ देवळाशी. नेतो बागुल लोकाशी, नेतो बागुल लोकाशी, नेतो बागुल
नवीन प्रमाण कोणाचं आहे? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचं. असे काही आईबाप आहेत, मायबाप जरी सर्पी की बोका, त्यांचे संगे सुखा न पविजे. त्याला परमार्थ करू देत नाहीत. परमार्थाकडे जो तो प्रवृत्त झाला त्यांना आवडत नाही. चोर झालेला चालतो, डाकू झालेला चालतो, व्यभिचारी झालेला चालतो, पण महाराज झालेला चालत नाही. याला म्हणायचं माता वैरी पिता वैरी येन बालोनुपाठिता. ज्यांनी आपल्या वडिलांना चांगले, आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले नाही, ती मुलं सगळी निवृत्तीपरायण व्हायला लागली. दक्ष प्रजापतीला मात्र वाईट वाटलं. दक्ष प्रजापती आले आणि म्हटले, अरे नारदा, काय केलंस हे सगळं? मी मुलं निर्माण करायची आणि तू सगळ्यांना पाठवून द्यायचं. अरे अजून त्यांना संसाराचा थोडासा भोगू दे, मग वैराग्य निर्माण होऊ दे, मग त्यांना वैराग्याचा उपदेश कर. अहो असाधो साधूनाम साधुलिंगेन नस्त्वया असाधो कार्यार्भकाणाम भिक्षो मार्ग प्रदर्शिताः. अरे माझ्या मुलांना भिक्षा मागायला लावलंस, मधुकरी मागायला लावलंस, चांगलं केलं नाहीस. मी तुला शाप देतो, इथून पुढे तू एका जागेवर कधीच थांबणार नाही. नारद म्हटले, बरं झालं, आता मला घर बांधायचे कष्ट पडणार नाही. त्याचा शाप सुद्धा नारद महर्षींनी डोक्यावर घेतला. ती त्रिभुवनी गमन नारदा. सतत मी आता भगवंताचं चिंतन करीन. शेवटी दक्ष प्रजापतीने विचार केला, आता मुलं तयार करायचीच नाहीत, आपल्या मुलीच तयार करायच्या. पूर्वीच्या लोकांना मुलं तयार करायचं शास्त्र माहिती होतं, मुलीसुद्धा तयार करायचं शास्त्र माहिती होतं. आणि म्हणून दक्ष प्रजापतीने 60 मुली तयार केल्या. आणि त्या 60 मुलींनीच पुढे सगळा वंश वाढवला, प्रजेचा विस्तार केला. याच वंशामध्ये त्वष्टा नावाचे एक ऋषी झाले. आणि त्वष्टा ऋषीचा मुलगा होता विश्वरूप. त्याला एकदा देवांनीच गुरु केलं होतं, पुरोहित म्हणून नेमलं होतं. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला, का हो देवांचे गुरु तर बृहस्पती आहेत, मग असं असताना सुद्धा या विश्वरूपाला पुरोहित करण्याचं काय कारण पडलं बरं? म्हटले, इंद्रदेवाने एकदा बृहस्पतींचा अपमान केला. सभेमध्ये बसलेले असताना बृहस्पती आले, पण सगळ्या सभेमध्ये सगळ्या लोकांच्या समोर मी राजा असताना आता उठू कसा, नमस्कार करू कसा? एकांतात नमस्कार करता येतो, पण भर रस्त्यात सगळ्या माझ्या मानणाऱ्या लोकांच्यात नमस्कार करायला कधी कधी माणसाला कमीपणा वाटतो. म्हणून इंद्र भगवंत उठले नाहीत. बृहस्पतीने हे जाणलं. ऐश्वर्याच्या मदाने हा थोडासा मदोन्मत्त झालेला दिसतोय शिष्य, म्हणून बृहस्पतीच निघून गेले. सर्व धर्मकार्य बंद पडलं, देवांचं बळच बंद पडलं. धर्मकार्य हे पुरोहित, ह्याच्यामुळे धर्मकार्यामुळेच बळ प्राप्त होत असतं देवांना. काय करायचं? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले, देवा आमचे गुरु गेले. ब्रह्मदेव म्हणले, गेले का घालवले? नाही, गेले नाहीत इंद्रा, तू थोडासा मदोन्मत्त झालेला आहे. असा गर्विष्ठ जर झालास तर तुझ्याकडे कधीच संपत्ती टिकणार नाही. मनुष्याकडे धन टिकत नाही. रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही. म्हणून माणसाने मदोन्मत्त होऊ नये. पश्चाताप झाला, काहीतरी ह्याच्यातून मार्ग सांगा असं म्हटल्यानंतर सांगितलं, जा आता विश्वरूप नावाचा त्वष्टा ऋषीचा मुलगा आहे, त्याला तुम्ही पुरोहित करा. विश्वरूपाकडे गेले, आमचं पौरोहित्य तुम्ही करा. विश्वरूप म्हणायला लागला, पौरोहित्याचं काम ब्रह्मते क्षीण करणार आहे, म्हणून धर्मशील महात्म्याने त्याची निंदा केलेली आहे. परंतु आपण माझे वडील आहात आणि लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करत आहात. अशा स्थितीत आपला शिष्य असलेल्या मी आपल्याला नकार कसा देऊ? विश्वरूप आला. हा विश्वरूप जो होता त्याला 3 मस्तकं होती. त्या विश्वरूपाने पहिल्यांदा इंद्र भगवंताला एक नारायण कवच नावाची विद्या शिकवली. शत्रूचा नाश करणारी, वारंवार संकट येत असतील त्याने या नारायण कवचाचा रोज पाठ करावा असं सगळे साधू संत सांगतात. एक 20-19 श्लोकाचं नारायण कवच आहे. मराठीत वाचलं तरी चालतं. अगोदर अंगन्यास, करन्यास सगळे सांगितलेले आहेत आणि यानंतर हे नारायण कवच सांगितलेलं आहे. जले शुमाम रक्षतु मत्स्यमूर्तिम यादो गणेभ्यो वरुणस्य पाशात स्थलेषु मायावटु माव मनोव्यात त्रिविक्रमाख्ये वतु विश्वरूपः. मत्स्यात अवतारी भगवान, पाण्यात माझ्या
जंतूपासून, पाण्यातील जंतूपासून माझं रक्षण करो, वरुणाच्या पाशापासून माझं रक्षण करो. मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामन अवतार जमिनीवर आणि विश्वरूप त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करो. असं रक्षणाकरता भगवंताला केलेली प्रार्थना आहे. याला नारायण कवच म्हणजे या मंत्राचंच एक कवच आपल्या शरीराभोवती तयार होतं. आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं तरीसुद्धा त्या मंत्राचं कवच आपल्या शरीराभोवती तयार होतं आणि अनेक संकटापासून ते आपलं रक्षण करत असतं. या ठिकाणी नारायण कवच सांगितलं आणि आहुती देत असताना विश्वरूप जे होते ते मोठ्याने देवांना आहुती द्यायचे. इंद्राय स्वाहा आणि हळूच म्हणायचे हिरण्यकश्यपवे स्वाहा. त्याची आई जी होती ती दैत्यकुळातली होती. इंद्राला ही बातमी कळाल्यानंतर इंद्र म्हटले आपल्यालाही आहुती देतो आणि दैत्यांना देतो, अशा माणसाला ठेवून उपयोग नाही. सरळ तलवार काढली, शिरच्छेदच करून टाकला. ब्राह्मण होते म्हणून ब्रह्महत्या लागली. ती जमिनीने, स्त्रियांनी, पाण्यानी आणि झाडांनी ब्रह्महत्या वाटून घेतली. त्याच्याबद्दल इंद्राने त्यांना एक एक वरदान दिलं. ती कथा सांगितली. त्वष्टा ऋषींना मात्र खूप राग आला. माझ्या मुलाला या इंद्राने विनाकारण मारलं. इंद्राला मारण्याकरता त्वष्टा ऋषीने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये ब्राह्मण मंत्र म्हणत असताना त्याचा स्वर चुकला. इंद्र शत्रो विवर्धस्व, इंद्र शत्रो विवर्धस्व. तर असं झालं, इंद्र शत्रो विवर्धस्व झालं. म्हणजे षष्टी तत्पुरुष समास होण्याच्या ऐवजी बहुव्रीही समास झाला. इंद्राचा शत्रू जन्माला येण्याच्या ऐवजी इंद्र आहे ज्याचा शत्रू तसा जन्माला आला. महाभयंकर यज्ञातून आलेला असल्यामुळे दैत्य जन्माला आला. त्याचं नाव आहे वृत्रासुर. सगळ्या देवांना त्रस्त करून सोडलं. काही केल्यानंतर मरेना सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले. देवा काय करायचं? काही संकट आलं की हे देव मात्र देवाकडे जातात. भगवंतांनी सांगितलं हरकत नाही, माझ्याकडे त्यानिमित्ताने का होईना तुम्ही येता. आता या वृत्रासुराला मारायचा असेल, हा दिव्य यज्ञातून प्रगट झालेला आहे आणि म्हणून याच्याकरता दिव्यच अस्त्र पाहिजे. कुठे मिळेल ते दिव्य अस्त्र? म्हटले दधीची नावाचे ऋषी आहेत, त्या दधीची ऋषीच्या अस्थी मागून आणा आणि त्या अस्थीपासून वज्र तयार करा. आणि म्हणून दधीची ऋषींच्याकडे गेले. दधीची ऋषींना हे सगळं सांगितल्यानंतर दधीची ऋषी म्हटले अरे इंद्रा तू काय मागतोयस तुझ्या लक्षात येतं का? मागणाराने हे ध्यानात ठेवावं, आपण ज्याला जी वस्तू मागतोय त्या वस्तूच्या मागितल्यामुळे कदाचित त्याची जीवननिर्वाह तर धोक्यात येणार नाही ना. पण असं म्हणतात मागणाऱ्याला अक्कल नसते, तो मजबुरीमध्ये सापडलेला असतो. इंद्रा तू जे मागतोय तुला कळत नाही, परंतु देवांच्या कार्याकरता हे असल्यामुळे आमचं सगळं जीवन जगाच्या कल्याणा संतांच्या कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या चांगलं येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले उपकार